कल्पेश भोईर देखील आलेले आहेत. त्यांच्याकडून सुवर्ण संधी आहे सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राजकुमार पाटील आणि कल्पेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल आणि नानकर गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय खंडू कोळी यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. याच फटक्यांसाठी मोरेश्वर सुतार जाणले जातात. फलंदाज झाला बाद. बिग विकेट डाऊन. धावबादच्या स्वरूपात लागतोय हा पहिला मोठा धक्का. संघनायक मोरेश्वर सुतार बॅक टू द पवेलियन. येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती 0 वरती मोरेश्वरला माघारी परतावं लागलंय, परंतु आजच्या दिवसामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतकर या संघाने इथल्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. ज्याप्रमाणे खेळ केला दुसऱ्या सामन्यामध्ये बलाढ्य भूमी 11 जय बजरंग गोरसई बी या संघाला पराभूत केलेला आहे आणि अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय गावदेवी नानकर या संघासमोर त्यांचं कडवं आव्हान आहे. नानकर संघाने देखील 24 चेंडू आणि 28 धावा डिफेंड केल्या होत्या विलास स्मृती राहनाल या टीम समोर दुसऱ्या सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण आहे या मैदानावरती. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळते. फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 2. संत आणि सावध सुरुवात केली आहे गावदेवी नानकर या संघाने. अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागले कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल आणि वन सोल्युशन नवी मुंबई या टीम समोर सुपर 6 चा सामना खेळणार. परफेक्ट यॉर्कर भन्नाट वेग आहे रितेश धुमाळच्या गोलंदाजीमध्ये. धुमाळ हे नाव नाहीये तर ब्रँड आहे. मनीषजी धुमाळ, नयन धुमाळ यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन आणि पुन्हा एकदा धावबाची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये कामतगर संघ. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि गावदेवी नानकर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती. प्रल्हाद भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं बैलगाडा शर्यत शौकीन आहेत ते. यावीस पटका चांगला आहे. शॉर्ट ऑन पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. एक चांगला स्ट्रोक परंतु एलिव्हेशन नाहीये. फिल्डर जज करतायत आणि मिड विकेट सीमारेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. अंकित दळवी बॅक टू द पवेलियन.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-9. मोहिल म्हात्रे येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती जेन्युइन ऑलराऊंडर आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय ठेटे. अक्षय ठेटे आणि अक्षय कोहली ही जोडी आपण पाहतोय. बॅकपुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. प्रचंड वेग आहे मोहिल म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा लागतोय तो म्हणजेच गावदेव नानकर या टीमला धक्का. अप्रतिम गोलंदाजी होती मोहिल म्हात्रेच्या माध्यमातून. अक्षयला माघारी परतावं लागेल. अक्षयच्या खेळीचा अंत होतोय. मयूर दळवी येत आहेत. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 9 या धावसंख्येवरती मयूर दळवी येत आहेत. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. यावेळी बॅकपुलला जाऊन फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळले होते. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत. उद्या ठीक 10 वाजता नक्कीच रिपोर्टिंग करायचं आहे. 10 गाव 11 10 गाव आणि भूमी 11 मांडा या दोन्ही संघांना ही सूचना असेल. पहिला सामना असणार आहे सुपर 6 मधला 10 गाव आणि मांडा या दोन टीम मध्ये. आणि दुसरा सामना असणार आहे चिराग नायरा 11 भावाले बी आणि त्यांना फाईट करेल श्री स्वामी समर्थ गोठेकर बी. बॅटची कडा टॉपेज आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर आपण पाहतो यष्ट्यांच्या पाठीमागे राकेश चौधरी आहेत. येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती मोहिल म्हात्रेच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. धाव खर्च केली फक्त 1. विकेट मिळवलाय 1. यावेळी बिग हिट लॉफ्टेड इज स्ट्रेट डाउन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. डान्सिंग अंपायर हॅरी सरांची अनोखी अदा आहे. यासाठी हॅरी सर जाणले जातात. आज आणि उद्या त्यांचा डान्स अपेक्षित आहे प्रेक्षकांना. हॅरी सर क्या बात आहे. इलेक्ट्रिक वातावरण आपण पाहतो. हॅरी सर मूड मध्ये आलेले आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला कोणती चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. बिग विकेट डाऊन. अक्षय कोहली बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. युवराज दादा नरसिंगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय युवराज दादा नरसिंगे
साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र कुंदेगावचे समाजसेवक युवा उद्योजक अंकित दळवी यांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे। सुपर संडे सुपर धमाका आपण पाहतोय, प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेत आहेत। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना सुरू आहे। गावदेवी नानकर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर। धनराज येतोय, नवीन गोलंदाज, धावसंख्या आहे 16। पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धाव बनवलेले आहेत गावदेवी नानकर या टीमने। लाऊड अपील फिंगर अप, फलंदाज झालाय बाद मयूर दळवी। बॅक टू द पवेलियन। ही त्यांची स्ट्रेंथ आहे। पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये फक्त MS11 धाकटी डहाणू या टीमला 31 धावांवरती थांबवलं होतं। दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच विलास स्मृती राहनाल या टीमला 28 धावा बनवून दिल्या नव्हत्या 4 षटकांमध्ये। त्यामुळे त्यांची गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे। जरी 35 ते 40 धावा बनवल्या तर नक्कीच फायटिंग टोटल उभी राहू शकेल नानकर या टीमसाठी, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। 5 फलंदाज गमावले 16 या धावसंख्येवरती। न्यू बॅट्समन धीरज आलाय, धीरज आणि मनीषला चांगला खेळ करावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की अजूनही 11 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे। यावेळी सॉफ्ट हँड खेळ, त्यात फक्त दिशा दिली, ड्राईव्ह केलं होतं, 1 धाव झाली पूर्ण। चांगले क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळते फक्त 1च धाव। बबले यांचं देखील आगमन होत आहे। बबले वेलकम, स्वागत आहे। आज खऱ्या अर्थाने इन ऍक्शन मध्ये होते। गेली 6 दिवस बबले यांची उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी। नक्कीच राज भोईर यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत, अत्यंत विश्वासू बबले यांना आपण पाहतोय। बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट टर्मॅनला महेंद्र होते, ज्या महेंद्रने गोरसे बी संघाच्या अगेन्स्ट खूप चांगली बॅटिंग केली होती। यादीच्या सामन्यामध्ये 30 धाव बनवल्या होत्या, त्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकार देखील लगावले होते। सलगचे 3 षटकार आपण पाहिले कपिल केनेच्या अगेन्स्ट। धावसंख्या आहे 18। गावदेवी नानकर हा संघ संघर्ष करतोय या मॅच मध्ये, बक्षीस पात्र ही लढत आहे। हाफ ट्रॅकर डिफेन्स करताय, सन्मान देताय, डायरेक्ट हिट होत नाहीये। जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच अत्यंत क्लोज हा निर्णय असता। मिळते 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 19 धावा धावफलकावरती आहेत। राज भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय समाजसेवक उद्योजक युवराजी नरसिंगे साहेब देखील उपस्थित आहेत। अंकित दळवी साहेब देखील उपस्थित आहेत। महेश शेठ भोईर, रमेश जी भोईर साहेब जे राज भोईर यांचे पिताश्री आहेत,
अनेक मान्यवर आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. किशोरजी भावार्ते साहेब देखील उपस्थित आहेत आणि पाहिलं गेलं तर नानकर गावचे नक्कीच सन्माननीय खंडू कोळी साहेब देखील उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 20 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी धनराज करतायत. ज्याप्रमाणे मोहिल मात्रेने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी. ऑन साइडला फटका चांगला आहे. नटराज स्टाईलने खेळतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर हे 26 संघाच्या अगेन्स्ट अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये या सर्व मान्यवरांचे इथे आपण सन्मान करूया. या 20 पॉइंटला हा चेंडू खेळतायत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आज सुपर संडे आहे. सुपर धमाका आपण पाहतोय आणि सर्व सामने धमाकेदार रीतीने पूर्ण झालेले आहेत. 8 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये होता. त्यातून हे 2 संघ पुढे सरकलेले आहेत. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का गावदेवी. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आहे 27. विकेट गमावले 6 आतापर्यंत या इनिंग मध्ये. गावदेवी नानकर या संघाने न्यू बॅट्समन येते 8व्या क्रमांकावरती. मंगल भोकरे येत आहेत. आमच्या नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये मंगल लोखंडे आहेत. त्यांचा उद्या वाढदिवस देखील आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 6 दिवसांची होती परंतु उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळेच राज भोईर यांनी त्यांच्या प्रेमा खातीर हा दिवस वाढवलेला आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नक्कीच उद्या ग्रँड फिनाले असणार आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 28 धावा. गेले 2 दिवस योगेश मडवी यांचा आवाज आपण ऐकतोय आणि उद्या देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की उद्या शेवटचा दिवस.
3 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केले पुन्हा एकदा. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून फिल्डर येतील. स्वीपर कव्हरला. खराब क्षेत्ररक्षण. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ देखील जिंकलेला आहे सुपर 6 मध्ये. भावाले बी हा संघ. चिराग नायरा 11 भावाले बी या टीमला उद्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. समोर प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे यांचा श्री स्वामी समर्थ 11 गोठेकर बी. धावा येणं फार महत्वाचं आहे. ते कसे येऊ द्या. गावदेव नानकर या टीम साठी धावसंख्या 32-32. हाफ ट्रॅकर हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. पाहू शकाल 36 फायटिंग टोटल उभी केली आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे गावदेव नानकर या टीमची, या धावा पुरेशे असतील का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. या आधीच्या मॅच मध्ये 49 धावा बनवल्या होत्या गोरसई बी संघासमोर. ते देखील विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करतायत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहावं लागेल काय घडलंय. तिसऱ्या पंचांना रेफर तर केलेला आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे की नाही ते आपण पाहूया. जर फलंदाज बाद असेल तर एकच धाव मिळेल. फलंदाज बाद नसेल तर 2 धाव मिळतील. OUT फलंदाज झाले बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीम समोर देवी नानकर या संघाने. वळूया आपण व्यासपीठावरती राज भोईर यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते समाजसेवक उद्योजक आदरणीय युवराजजी नरसिंगे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. युवराजजी नरसिंगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर ओमकार जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि ओमकार जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती राज भोईर यांच्या शुभ हस्ते. विकेट हॅट्रिक साठी खंडू कोळी साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यानंतर आपण ऋतिक कोळी साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती राज भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आवेश दळवी साहेबांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आवेश दळवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यानंतर खंडू कोळी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व, कारण की त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. आणि त्यानंतर अंकित दळवी यांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र कुंदेगावचे युवा उद्योजक समाजसेवक उद्या येणार आहेत. अंकित दळवी संकेत दळवीला आपण उद्या पाहणार आहोत, कारण गेली 6 दिवस आम्ही देखील वाट पाहतोय संकेत यांची. तर विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 38. या सामन्यामध्ये जोली स्पोर्ट्स कामतगर या संघाला 9.50 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष
योगीजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कल्पेश भोईर आणि राजकुमार पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि खंडू कोळी साहेबांकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल गावदेवी नानकर या संघाला. ही सुवर्ण संधी. सो मच रोशन संते. तो फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से बहुत सारे दर्शक हमें ज्वाइन हो चुके हैं. उन सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार स्वागत. बहुत सारे दर्शक नाराज है जो कि गुरसई बी टीम को सपोर्ट करते हैं. वो हारने के बाद यहाँ पर ये मुकाबला आप देखेंगे. कमाल का क्रिकेट देखने मिलेगा. एक तरफ गावदेवी नानकर टीम जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 37 रन बनाए और जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के सामने लक्ष्य 38 रनों का. सामना स्टार्ट. मुकाबला शुरू. पहली गेंद इस तरह शॉट की कोशिश में थे. विकेटों के पीछे लेग स्लिप में खिलाड़ी थे. गेंद को रोका. मनीष ने गेंद को रोका. बिल्कुल सराहना करनी चाहिए वरना वहां 4 रन मिलते पहले गेंद के ऊपर. और अब रन संख्या 0. नानकर 11 टीम की बात करेंगे तो उन्होंने 27 रन डिफेंस किए थे. ये भी नहीं भूलना चाहिए. इनकी गेंदबाजी उनकी ताकत है. और वही टीम आप फिर एक बार मैदान के ऊपर. ये बेहतरीन डिलीवरी, बेहतरीन गेंदबाजी. लगातार 2 गेंदे डॉट. गेंदबाजी की बात करेंगे अक्षय तेटे. बिल्कुल 2 गेंदे डॉट. बिल्कुल दूसरी तरफ है मोहिल मात्रे और दूसरी तरफ है महेंद्र. दोनों ताकतवर बल्लेबाज हैं. यदि ये टिक कर खेलते तो शायद मुकाबला भी जीत सकते हैं. 38 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए. इस बार बढ़िया शॉट. फील्डर पहुंचे थे. बिल्कुल बेहतरीन फील्ड की रचना की गई है. जिस तरह से फील्डर लगाए गए थे बल्लेबाज यहां पर शुभम थे. वहां पर कैच तो नहीं लगे. प्रयास बहुत बढ़िया किया था. मोहिल के लिए उन्होंने ये फील्ड सजाई गई थी. तीसरे गेंद में खाता खोलने में कामयाब रहे. एक सिंगल के साथ उन्होंने खाता खोला. देखिए सूरज की किरणें हमसे दूर जा चुके हैं. सूरज भी ढलने वाला है. अंधेरा होने वाला है. इससे पहले ये मुकाबला खत्म होना चाहिए. इस बात के ऊपर दोनों टीमें याद रखें. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की थी नानकर टीम के कप्तान ने. यह सही सोचा है. शाम के वक्त में शायद ये डिसीजन बहुत ही अच्छा था. पहले बल्लेबाजी करके सामने वाले टीम के ऊपर प्रेशर डाल सकते हैं. ये उनका जज्बा है. और बिल्कुल उन्होंने वही कहा कि पहले टॉस जीतकर हम बल्लेबाजी क्यों करते हैं. क्योंकि उनकी गेंदबाजी काफी स्ट्रांग है. पहले मुकाबले में देखा था 27 रन को उन्होंने डिफेंस किया था. वो भी राना जैसे बड़े टीम के सामने. नानकर बनाम कामतगढ़ ये मुकाबला दर्शक देख रहे हैं. कदमों का इस्तेमाल किया था. आगे आते एलबीडब्ल्यू. शायद यहां पर पहली विकेट. मैदान के बाहर 0 पर लौटे हैं महेंद्र. बैक टू द डगआउट. थेटे जिनकी गेंदबाजी का विश्लेषण करेंगे तो उन्होंने अभी तक 5 गेंदे पे किए और केवल 1 ही रन कर्ज किए. इनकी गेंदबाजी इनकी ताकत है. ये नहीं भूलना चाहिए. और नए बल्लेबाज आए. निहार मात्रे स्ट्राइक एंड के ऊपर होंगे. फिर एक बार हम पर फिंगर अप. हिज गॉन. लगातार दूसरा झटका. निहार मात्रे भी लौटे मैदान के बाहर. एलबीडब्ल्यू.
करेंगे। अब 18 गेंदें बची और 37 की आवश्यकता। मुकाबले में जान डालनी पड़ेगी यहां से जॉली कामतगढ़ टीम के बल्लेबाजों को, क्योंकि एक तरफ गेंदबाजी ताकतवर हो रही है पहले मुकाबले से लेकर अभी तक। पहली गेंद सफल होकर खेलने की कोशिश और एक विकेट का फतंग। लगातार विकेटों का सिलसिला, एक के बाद एक झटके मैदान के ऊपर जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम को। मैदान के बाहर नए बल्लेबाज पहुंचे ओम पाटिल मैदान के ऊपर। अब जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो इस ओवर में पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की है अक्षय ने। आज अक्षय का शायद दिन है। अक्षय तेटे 2 विकेट, अक्षय कोहली आए, उन्होंने पहले विकेट प्राप्त किए और लगातार 3 विकेट गिरी 3 गेंदों में। अक्षय कोहली फिर एक बार, इस बार भी बेहतरीन डिलीवरी, सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज। ऑन साइड में 3 खिलाड़ी है, बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ये 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। ऑफ साइड में आप देख सकते हैं बिल्कुल एक खिलाड़ी है कवर में तो दूसरा खिलाड़ी है लॉन्ग ऑपरेशन में। केवल 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर आप देख रहे हैं। बैकवर्ड पॉइंट, स्लिप, लेग स्लिप, इसके बाद आप देख सकते हैं शॉर्ट एक्स्ट्रा कवर, ये सर्कल के अंदर खिलाड़ी। दूसरा ओवर, गेंदबाज तैयार, अक्षय कोहली छा चुके हैं शायद। लगातार गेंदबाजी अच्छी हो रही है, इसलिए तो उन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी पसंद की थी। पहले मुकाबले में दाकटी दानू जो पालघर की सबसे खतरनाक ताकतवर टीम थी, उसे केवल 5 ओवर में 31 रन दिए थे और मुकाबला जीता। उसके बाद जब मुकाबला हुआ था उनका, जो कि लो स्कोरिंग शायद मुकाबला रहा था, 27 रन नानकर टीम ने बनाया, 27 रन को डिफेंस किया था। यॉर्क लाइन की गेंद, मिड विकेट की तरफ फील्डर मौजूद है, एक सिंगल आएगी, डबल के लिए प्रयास कर रहे हैं, बिल्कुल अच्छी थ्रो, एक ही रन और इस 1 रन के साथ रन संख्या 2 रन 3 विकेट के नुकसान पर। इस तरह से बल्लेबाजी करेंगे तो फिर मुकाबला जीतना यहां बहुत कठिन होगा जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम को। जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ बनाम गांवदेवी नानकर के बीच आज के दिन का आखिरी मुकाबला, सुपर संडे, सुपर धमाका आपने देखा और आज बहुत बड़ा क्रिकेट देखने मिला। सभी का दिल जीता नानकर टीम के गेंदबाजों ने, बिल्कुल शानदार प्रदर्शन किया और दूसरी तरफ आप जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीमों ने भी शानदार प्रदर्शन किया, मगर आप थोड़ी सी परिस्थिति कठिन है। अच्छी डिलीवरी और एक शानदार गेंद, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रही, सबमरीन डिलीवरी, डॉट की समाप्ति। यानी कि इस समय 5 गेंदें फेंकी है, केवल 1 रन, 1 सफलता। अक्षय तेटे ने गेंदबाजी की, 1 रन 2 विकेट ली और अक्षय कोहली ने भी उसी तरह गेंदबाजी की है। क्या कमाल की गेंदबाजी है, लय प्राप्त की, बिल्कुल इस पिच का अभ्यास किया, ग्राउंड का अभ्यास किया इन्होंने। यॉर्क लाइन की गेंद, आखिरी गेंद के ऊपर रन बनेगा, एक सिंगल, ओवर की समाप्ति, कामयाब ओवर, सफल ओवर की समाप्ति, रन संख्या 2 ओवर के बाद 3 विकेट के नुकसान पर। अब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है।
वक्त को बदलना होगा, मैदान के ऊपर देखना होगा किस तरह से आने वाली 12 गेंदें चाहिए। यहां से हम बात करेंगे तो 35 की आप जरूरत है, यानी कि प्रति ओवर 17.50 की औसत बरकरार रखनी है। और ऐसी स्थिति में मैं तो कहूंगा रोशन, आप कठिन परिस्थिति बन चुकी है, क्योंकि नानकर टीम की गेंदबाजी काफी खूबसूरत रही पहले मुकाबले से। अभी तक जीतने के लिए चाहिए 35 की जरूरत। शुभम जादव गेंदबाजी करेंगे। व्हाइट का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन पहली अकाउंट में ज्वाइंट होते भी 4 रन बने। अब जीतने के लिए यहां पर आवश्यकता होगी 34-17.00 जीतने के लिए। ये ओवर में तकरीबन 15-20 रन आते तो भी मुकाबला रोमांचक होने की संभावना है और वो कोशिश करनी पड़ेगी। बल्लेबाज है ओम, दूसरी तरफ यश, चौथे 5वें नंबर के बल्लेबाज आप देख सकते हैं मैदान पर। यश स्ट्राइकिंग के ऊपर, इस बार गणित को हवा में खेला, फील्डर पहुंचे। आज पूरा दिन है इस टीम का भाई, सब कुछ ठीक ठाक हो रहा है। और एक विकेट नंबर 4 यश पाटिल बैक टू द डगआउट। और बिल्कुल यहां पर बात करेंगे तो ये और एक विकेट का पतंग होता है, विकेटों का सिलसिला है। आप मुकाबला जीतने के लिए 34 रन की आवश्यकता है 11 गेंदों के ऊपर। चलो बल्लेबाज जल्दबाजी करे, बाद में आपको ही दिक्कत हो सकती है। तो गेंदबाज तैयार इस समय और एक वाइड का इशारा अंपायर द्वारा ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदबाजी कर रहे हैं। तीसरा जो ओवर है शुभम जो गेंदबाजी कर रहे हैं मैदान पर। शुभम जादव जो पिछले मुकाबले में शानदार, उन्होंने भी गेंदबाजी की थी, मगर आप इस मुकाबले में जरूरत है बड़े रनों की। एक गेंद, 2 अतिरिक्त रन, 1 विकेट इस ओवर से। और पूरी तरह से टीम की टोटल की बात करेंगे तो अब केवल 5 रन के ऊपर है। 2 ओवर में 3 बने थे, तीसरा ओवर है और इस ओवर में अभी तक 2 बने हैं, यानी कि कुल मिला के 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 13 गेंदे, 5 रन, 4 विकेटें। तेज तरार गेंदबाजी आज छा चुके पूरी तरह से नानकर टीम के गेंदबाज। और एक डॉट की समाप्ति। अब 10 गेंदों बची और 10 गेंदों में 34 रन की आवश्यकता होगी, सॉरी 33 रन की आवश्यकता होगी 10 गेंदों के ऊपर। ये और एक वाइड का इशारा, इस ओवर में तीसरी वाइड की है, कोई आवश्यकता नहीं है। रन संख्या 6, 32 की आवश्यकता 10 गेंदों के ऊपर। वक्त देखिए बहुत हो चुका है, 6 खास पर 5:35, यानी कि सूरज की किरणें जा चुकी है, सूरज भी डूब चुका है। ये आखिरी मुकाबला दर्शक एंजॉय कर रहे हैं। दर्शक दिल थाम के अभी भी मुकाबला देख रहे हैं कि ये मुकाबले में पलटवार होगा, मगर कोशिश करनी होगी बल्लेबाजों को स्पीड अप करे। बिल्कुल मैं अच्छी डिलीवरी, एक भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी नहीं कर पा रहे। जॉली स्पोर्ट्स कामतगर जिन्होंने गोरसई जैसे बड़े टीम को शिकस्त दी थी, मगर आप यहां पर नानकर टीम के सामने थोड़ा सा खराब प्रदर्शन है ना। उनकी बल्लेबाजी चली, शायद रन तो ज्यादा नहीं थे, 24 में 38 बनाने थे और अभी तक तो केवल रन बने स्कोरबोर्ड के ऊपर 7 रन। 9 गेंदों के ऊपर अब चाहिए 31 रन। ये बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद फिर एक बार नीचे रही सबमरीन डिलीवरी, डॉट की समाप्ति। आप गेंदें बची है 8 और रन चाहिए 31।
31 रन। इस ओवर में 4 गेंदें, काफी लंबी ओवर है, शायद 2 वाइड गेंदें की थी, 3 वाइड गेंदें इस ओवर में फेंकिए। अच्छी गेंद सामने की तरफ प्लेसमेंट किया, सिंगल डबल से कोई फर्क नहीं पड़ेगा नानकर टीम को, क्योंकि जान चुके हैं ये मुकाबला हमारे फास्ट झुक चुका है। रन संख्या 8, अब 7 गेंद में 30 की जरूरत है। आखिरी गेंद में एक का छक्का आता है तो मैं कहूंगा मुकाबले में वापसी हो सकती है। सामने की तरफ कोशिश जारी है, मगर एक ही सिंगल मिलेगा। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद रन संख्या की बात करेंगे 9 रन, लॉस ऑफ 4 विकेट। जीतने के लिए 29 की आवश्यकता आखिरी 6 गेंदों के ऊपर। पण सगळ्यांनी खरं तर शेवट आखिरी ओवर की बात करेंगे तो अब 29 की जरूरत है। पहली गेंद डॉट फेंकिए, और विकेट मिलेगी इस गेंद के ऊपर। मुकाबला पूरी तरह से अब आगोश में कर लिया, पूरी तरह से मुकाबला अपने कब्जे में नानकर 11 टीम ने। गांवदेवी नानकर टीम पूरी तरह से शानदार प्रदर्शन किया। सुबह के सत्र का पहला मुकाबला लेकर अभी तक आखिरी मुकाबला वो खेल रहे, शानदार प्रदर्शन। कल 6 नानकर के गांव के दर्शक पहुंचे यहां पर। चलो जल्दबाजी करे बल्लेबाज, 4 गेंद में 29 की जरूरत है। और इस बार कोशिश जारी है, ये शानदार छक्का, मगर 4 गेंद में 4 छक्के भी आए, नहीं जीत सके मुकाबला। चलो गेंद होती है तो आपके पास दे दो नया गेंद, क्योंकि बचे भी 3 गेंदें, औपचारिकता बाकी है। गांवदेवी नानकर टीम सुपर 6 में ऑलरेडी अब पहुंचने के लिए तैयार हो चुकी है, जो कि कल मुकाबला खेलेंगे आखिरी। पहला, दूसरा या तीसरा मुकाबला शायद इन्हें खेलना होगा, तीसरा मुकाबला। कल शायद इनका मुकाबला वन सॉल्यूशन नवी मुंबई के 40+ टीम के साथ इनका मुकाबला होगा। नानकर टीम का मुकाबला वन सॉल्यूशन 40+ टीम के साथ होगा कल, तीसरा मुकाबला। पहला मुकाबला मांडा बनाम धागांव के बीच, ठीक 9:30 बजे मुकाबला शुरू होगा। दोनों टीमें आई है। और उसके बाद दूसरा मुकाबला चिराग 11 बाबाले बी वर्सेस श्री स्वामी समर्थ गोटेगर भी,
ये मुकाबला और तीसरा मुकाबला वन सॉल्यूशन नबी मुंबई बनाम गांवदेवी नानकर के बीच होगा। कांग्रेचुलेशन नानकर टीम, सुपर 6 में जगह बनाई है। स्वागत है आपका। और इस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच अक्षय कोहली को, अक्षय थेटे को देंगे। रिक्षा वाले ग्राउंड वरती रिक्षा घेऊ नका प्लीज, सहकार्य करा। रिक्षावाले आपण बाहेर या प्लीज, कारण ग्राउंड मध्ये